नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतोय. पण आपण आता कंटिन्यू करू आपली करंटची सिरीज. ही करंटच्या सिरीजमध्ये तुम्हाला फायदा होईल की येणारे जी पण राज्यसेवा एक्झाम असेल, कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे. या सगळ्यामध्ये करंट अफेअर्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सो आजपासून आपण स्टार्ट करूयात. पुरस्कारासंबंधी न्यूज आहे. पहिला बघा, गोल्डन मर्क्युरी पुरस्कार. याच्यावर डायरेक्टली एक क्वेश्चन येऊ शकतो. गोल्डन मर्क्युरी पुरस्कार 2025चा कोणाला भेटलाय? तर दलाई लामा. एवढं तुम्हाला वन लाईनर माहीत पाहिजे. या वर्षीचा गोल्डन मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना भेटलेला आहे. हा पुरस्कार शांतता, सुशासन आणि शाश्वत विकासासाठी योगदान दिल्याबद्दल दिला जातो. तर दोन महत्त्वाच्या गोष्टी. कोणाला भेटलाय पुरस्कार? दलाई लामा यांना भेटलाय. आणि कशासाठी दिला जातो हे एक विचारू शकता. तर शांतता, सुशासन आणि शाश्वत विकासासाठी काम केलं त्यासंबंधी हा पुरस्कार भेटलाय. ओके. सेकंड बघा, विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर. हे अवॉर्ड आपल्याला खूप वेळेस विचारता वन लाईनर मध्ये. तर 2025 मध्ये जे पुरस्कार भेटले ते कोणकोणते खेळाडू आहेत त्यामध्ये बघा. पुरुषामध्ये तो भेटलेला आहे जसप्रीत बुमराह यांना, आणि फिमेल मध्ये तो भेटलेला आहे स्मृती मानधन यांना. हे दोनच महत्वाचे तुमच्यासाठी एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवू शकता कोणाला भेटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर वन लाईनर येऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांना टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे. तर याच्या अगोदरचे पण खूप वेळेस विचारतात आपल्याला काय. तर मागचं 2023चं तर एक माहीत पाहिजे तुम्हाला, टेलर स्विफ्ट होत्या. आणि 2024चा होता डोनाल्ड ट्रम्प यांना. ओके. मागचे कधी लक्षात ठेवायचे 2-3, तरी हे दोन तरी तुम्ही लक्षात राहू द्या 2024 साठीचा. आणि जर तुम्ही टाइम वुमन ऑफ द इयर पुरस्कार विचार केला तर ते पौर्णिमा देवी बर्मन, ज्या आसामच्या जीवशास्त्रज्ञ, त्यांना भेटला. बघा, टाइम पर्सन ऑफ द इयर मेन साठी जो भेटलाय तो आपण बघितला. वुमन साठी हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो कोणाला भेटलाय. तर पौर्णिमा देवी बर्मन यांना या आसाम राज्यातील हा, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांची हार्गिला नावाची एक संस्था आहे जी पक्षी प्रजाती वाचवण्यासाठी काम करते. काय क्वेश्चन बनतील? एक तर कोणाला भेटला? पौर्णिमा देवा बॅनर्जी. त्या कोणत्याच्या कुठल्या आहे? आसामच्या आहे. आणि त्यांच्या जर का त्यांच्या ऑर्गनायझेशनचं नाव विचारलं तर हरगिला आर्मी किंवा हरगिला यासाठी, ज्यांचं मेन काम आहे पक्षी प्रजातीचं वाचवण्यासाठी काम करणं, त्या संबंधी या वर्षीचा हा पुरस्कार भेटला आहे. ओके. त्याच्यानंतर युएनईपीचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड, हा पण एक महत्वाचा अवॉर्ड आहे, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड, जो डॉक्टर माधव गाडगे यांना भेटलेला आहे. वन लाईनर लक्षात ठेवा, माधव गाडगे यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड भेटलेला आहे. हे युनायटेड नेशन UNEP द्वारे दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार भेटला यांना. मग डॉक्टर माधव गाडगे बद्दल तुम्हाला माहिती आहे, 2010 मध्ये वेस्टर्न घाट इकॉलॉजी ग्रुपचे ते अध्यक्ष होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण जो वेस्टर्न घाट आहे तो सेन्सिटिव्ह झोन म्हणून, इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर करा. सो वन लाईनर एवढं लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला भेटलाय? तर आपले जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांना भेटलेला आहे. वन लाईनर क्वेश्चन सगळे येऊ शकतात. तर कोणाला भेटलाय ते वन लाईनर तुम्ही लक्षात राहू द्या एक्झामसाठी. हा, हे पुलित्झर अवॉर्ड हा पण एक एक्झामसाठी महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये 3 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार आहे. एक पत्रकारिता क्षेत्र, एक साहित्य विभाग आणि एक नाट्य विभाग. तर तुम्हाला काय विचारतील की पत्रकारिता क्षेत्रामध्ये कोणाला भेटलाय? तर मोसब अबू तोहा यांना भेटलेला आहे. आता हे काय एक लेखक आहे जे पॅलेस्टाईनमध्ये जे कवी आणि लेखक आहे, जे गाझामध्ये जे युद्ध पूर्णग्रस्त गोष्टी आहेत, त्याचा अनुभव त्यांनी भेटलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना भेटलंय. आणि द न्यूयॉर्कर मध्ये त्यांचं प्रसिद्ध झालंय. मेन तरी तुम्ही लक्षात ठेवा, त्यांचं नाव तरी ऍटलिस्ट तुम्हाला माहित पाहिजे कोणाला भेटलंय. ओके. जर तुम्ही साहित्य विभागामध्ये बघितलं तर पर्सिवल एव्हरेस्ट यांना भेटलेलं आहे. आणि तुम्ही नाट्य विभागामध्ये बघितलं तर बॅडन जॅकब जेकिन यांना भेटलेलं आहे. मेन तुम्हाला हे नाव माहित पाहिजे पहिल्या नंबरचं, ज्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. की पत्रकारितेसाठी 2025चा पुरस्कार कोणाला भेटलाय, ते कोणत्या देशातील आहे आणि त्यांचं काम कोणत्या संबंधी आहे. ओके. पुढचं बघा, राज्य क्रीडा पुरस्कार, ज्याला आपण श्री छत्रपती पुरस्कार म्हणून ओळखतो, ते कोणाला भेटलाय? तर हा पुरस्कार भेटलाय शकुंतला खटावकर यांना. याच्यावर क्वेश्चन येण्याचे खूप चान्सेस आहे, कारण की हे पहिल्या महिला खेळाडू आहे ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. तर क्वेश्चन काय येऊ शकतो की या वर्षीचा राज्य क्रीडा पुरस्कार कोणाला भेटलाय, तर तुम्हाला माहित पाहिजे त्या कोणत्या क्षेत्रासंबंधी आहे. तर त्या कबड्डी क्षेत्रासंबंधी, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्हाला माहित पाहिजे त्यांचा खेळाचा प्रकार माहित पाहिजे, त्या पहिल्या महिला खेळाडू हे माहित पाहिजे, आणि नाव तुम्हाला डेफिनेटली माहित पाहिजे. याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. ओके. त्या व्यतिरिक्त हे 2 पुरस्कार लक्षात ठेवा. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025चा, हे दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे दिला जातो. तर या वर्षीचा भेटलेला आहे कुमार मंगल
मंगलम बिर्ला यांना. ओके, सो लक्षात ठेवा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला या उद्योगपतींना भेटलेला आहे. मग तुम्हाला 3-4 वर्षाची माहिती पाहिजे. 2024 मध्ये अमिताभ बच्चन यांना भेटला होता आणि या वर्षी कुमार मंगलम बिर्ला यांना भेटला. 2022 मध्ये नरेंद्र मोदींना भेटला होता. मग आशा भोसलेंना, अमिताभ बच्चन आणि आत्ताचा हे 3-4 माहिती पाहिजे. आणि एक आणखी पुरस्कार येतो, मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार. या दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका. एक लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे, एक मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार आहे, जे या 4 व्यक्तींना भेटलेला आहे. मग ते तुम्हाला थोडंसं माहित पाहिजे. ओके, तो फरक लक्षात ठेवा. एक श्रद्धा कपूर आहे, डॉक्टर एन राजम आहे, सचिन पिळगावकर आणि सोनाली कुलकर्णी. सो या दोघांमधला फरक माहीत असू दे. पुढचं लक्षात द्या, सुदर्शन पटनाईक यांना वालू शिल्प पुरस्कार भेटलाय. ओके, यांना आपण सँड मॅन म्हणतो आपल्या भारताचे. त्यांना वालू शिल्पासाठी त्यांना जागतिक शांततेचा संदेश दिलाय, म्हणून सुदर्शन पटनाईकांना वालू शिल्प पुरस्कार हा भेटलेला आहे. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहे. म्हणून असे वन लाईनर जे फर्स्ट असतं ना, की फर्स्ट टाइम भेटलेला आहे, जसं आता आपण बघितलं की फर्स्ट टाइम एखादा भेटला असेल तर त्याच्यावर क्वेश्चन जास्त येतात. अरे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर रामसर पुरस्कार. रामसर पुरस्कारावर पण येऊ शकतो, कोणाला भेटलाय? डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना भेटलाय. आणि रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे, म्हणून पण हे महत्वाचं टाकतं की त्या पहिल्या भारतीय महिला आहे. तर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना भेटलेला आहे. काय काय महत्वाचं आहे तर त्या चेन्नई तामिळनाडूच्या आहे, एवढं एक तुमच्यासाठी महत्वाचं एक्झामसाठी. दुसरं, त्यांची केअर अर्थ ट्रस्ट नावाची त्यांची एक संस्था आहे, त्याचे त्या संस्थापक आहे. आणि ते वेटलँडसाठी त्यांनी काम केलंय, म्हणून तामिळनाडू संबंधी आहे त्या. तर तामिळनाडूच्या आणि वेटलँड संबंधी काम केलेले आणि त्या अशा पहिल्या भारतीय ज्यांना पुरस्कार भेटलेल्या महिला म्हणून. म्हणून तुम्हाला हे नाव माहीत पाहिजे, त्यांचं राज्य पण माहीत पाहिजे आणि त्यांच्या संस्थेचं नाव पण आजकाल विचारतात थोडं डेप्थमध्ये जाऊन, तर ते पण माहीत पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार हा एक महत्वाचा पुरस्कार असतो. त्याचे विचारला जातो. तर मारियन हंग्रिया या ब्राझीलच्या आहे, त्यांना वर्ल्ड फूड प्राइज भेटलेला आहे, एवढं महत्वाचं लक्षात ठेवा. हा वर्ल्ड फूड प्राइज पहिले विजेता डॉक्टर स्वामीनाथन हे होते आणि वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनद्वारे हा दिला जातो आणि त्याला आपण अन्न आणि कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलो. फक्त हे ब्राझीलचे आहे. क्वेश्चन काय बनू शकतो, कोणत्या देशाचे आहे आणि कोणाला भेटलाय, हा दुसरा क्वेश्चन बनू शकतो. एवढं लक्षात असू द्या, याच्यावर येऊ शकतो क्वेश्चन. ओके, एकदा एकदा नाव तुमच्या डोळ्याखालून गेलं तर तुम्ही एक्झाममध्ये टी राईट क्लिक करू शकता. त्याच्यानंतर प्रिझर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला भेटलाय? हे चीनी वास्तुविशारद लिऊ जियाकुन यांना भेटलाय. ओके, याला आर्किटेक्चरचं नोबेल पुरस्कार पण म्हटलं जातं, वास्तुकलेतील नोबेल पुरस्कार म्हटलं जातं. तर या वर्षीचा पुरस्कार भेटलाय लिऊ जियाकुन यांना, जे की चायना या देशाचे, त्यांना भेटलाय. सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत वास्तुविचार त्यांनी रचना केलेली आहे, त्यांना भेटलेला आहे. आणि भारताचा जर तुम्ही विचार केला तर फक्त एकमेव भारतीय ज्यांना अत्यंत भेटलेला आहे, बालकृष्ण दोषी 2018 मध्ये. ओके, सो तुम्हाला प्रिझर आर्किटेक्चर अवॉर्ड माहित पाहिजे, कोणत्या देशातील व्यक्ती आहे आणि कोणत्या देशातील व्यक्ती आणि कोणाला भेटला, एवढं तरी. ओके, त्याच्यानंतर सरस्वती सन्मान हा पण खूप एक्झामसाठी महत्वाचा आहे. तर महोपाध्याय साधू भद्रेश्वर दास यांना भेटलेला आहे. वन लाईनर बघा, सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान महत्वाचा असतो एक्झामसाठी, तर दोघं माहित पाहिजे. सरस्वती सन्मान साधू भद्रेश्वर दास यांना भेटलेला आहे आणि हे पुरस्कार प्राप्त तुम्ही बघितलं. आणि ठीक आहे, सरस्वती सन्मान जो असतो संस्कृत भाषेसाठी भेटलाय. हा 1991 पासून दिला जातो के के बिर्ला फाउंडेशनद्वारे. 18 अनुसूचीतील ज्या 22 भाषा आहेत त्या संबंधी दिला जातो, जे मागील 10 वर्षामध्ये काम आहे त्या संबंधी असतं. आणि पहिला पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांच्या आत्मचरित्राला भेटला होता. बट या वर्षीचं तुम्ही लक्षात असू द्या. ओके, पुरस्कार प्राप्त पुस्तक त्यांचं एक माहित पाहिजे, स्वामीनारायण सिद्धांत सुधा हे संस्कृत पुस्तक आहे. एकतर पुस्तकाचं नाव माहित पाहिजे की काय आहे, स्वामीनारायण सिद्धांत सुधा हे संस्कृत आहे पुस्तक, त्या संबंधी त्यांना भेटलेला आहे या वर्षीचा सरस्वती सन्मान, हे माहित पाहिजे. ओके, अलीकडचे विजेते डॉक्टर 2023 मध्ये प्रभा वर्मा हे मल्याळम संबंधी भेटला त्यांना रौद्र सात्विकाच्यासाठी. आणि 2024 मध्ये संस्कृत साठी भेटलेला आहे, संस्कृत साठी स्वामींना भेटलेला आहे. एवढं थोडं एक्झाम पॉईंट ऑफ लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्यास सन्मान हे सूर्यबाला यांना भेटलेला आहे, व्यास सन्मान. ओके, सो 2 लाईनर येऊ शकतो. सरस्वती सन्मान कोणाला भेटला, व्यास सन्मान कोणाला भेटलाय, तर सूर्यबाला यांना भेटलेला आहे. आणि त्यांचे याचा विचारू शकता की साहित्य कृती कोणती आहे, तर त्यांच्या साहित्य कृतीचं नाव आहे कोण देश को वासी वेणू की डायरी. एवढं साहित्य कृतीचं नाव तुम्हाला माहित पाहिजे, कोण देश की वासी वेणू की डायरी. सूर्यबाला या वाराणसीच्या लेखिका आहे
आणि त्या हिंदी लेखिका, एवढं लक्षात ठेवा. तर हिंदी लेखिकांना हे भेटलेलं आहे. त्यांचं तुम्हाला साहित्यकृतीचं नाव माहित पाहिजे, एवढं लक्षात असू द्या. तर 33वा विचारला तर यादे 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 हे पुष्पा भारती यांचं भेटलं होतं. आणि आत्ताचं 34 2014 मध्ये कोण देस की वासी वेणू किडारी याच्या लेखिका सूर्यबाला यांना भेटलेला या वर्षीचा व्यास सन्मान. सो एक्झाम मध्ये लक्षात ठेवा. व्यास सन्मान पण के के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो. 1991 पासून दिला जातो. मागच्या 10 वर्षामध्ये जे पण प्रसिद्ध उत्कृष्ट हिंदी साहित्य कृतीसाठी दिला जातो, म्हणून त्यांच्या हिंदी साहित्य कृतीसाठी भेटलेला आहे 24चा सन्मान. लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतर IIFA पुरस्कार 2025, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड ज्याला आपण म्हणतो. एकतर काय विचारतील की कुठं झालं बाबा या वर्षीचं, तर जयपूर राजस्थानमध्ये झालं, एवढं लक्षात ठेवा. एकतर लोकेशन तुम्हाला माहित पाहिजे कुठं झालेलं आहे. तर जयपूर राजस्थानमध्ये झालेलं आहे. विशेष सन्मान भेटला होता राकेश रोशन यांना. त्याच्या व्यतिरिक्त उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री दोघांचं नाव माहित पाहिजे. कार्तिकेय आर्यन यांना भूलभुलैयासाठी आणि नितांशी गोयल यांनी लापता लेडीजसाठी. हे दोन तरी विचारतात नॉर्मली वगैरे. आणि जर मूवी विचारलं तर लापता लेडीज जे किरण राव यांचं आहे, आणि डायरेक्टर विचारलं तर किरण राव यांनाच आहे. तर लापता लेडीज त्या 3 ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा. तर डायरेक्टर पण लक्षात ठेवा आणि बाकी 2 गोष्टी पण लक्षात ठेवा. एक्झामसाठी तुम्हाला महत्वाचं आहे वगैरे. ओके.